आपण नाही गेलो एवढंच बस, बाकी गेले त्याला काय करायचं. पण साहेबांना वाईट वाटलं हे 2000% खरं आहे. तो सुद्धा माणूस आहे, त्याला सुद्धा भावना आहेत. ओके. आपण त्या माणसाला काहीच नाही असं समजतो, म्हणजे त्याचा देव करून टाकला आपण. किंवा ज्या पद्धतीने बोलतो आदर, ते बघितल्यानंतर त्या माणसा म्हणजे ही इज ॲब्सोल्युटली ह्युमन. म्हणजे माणुसकीचा स्पर्श तिच्या शब्दात जाणवतो. नो स्टॉप, माय बॉस इज कमिंग. कोण येत होतं? खरगे. मल्लिकार्जुन खरगे. तुमच्यासारखे पवारांनी अनेक मोठे केले, त्याच त्यांच्यासोबत नाही आहेत. तर त्यांचा प्रश्न नाही, पण असं तुम्हाला असं तुम्ही असं वाटतं काय हे यांनी नव्हतं जायला पाहिजे? नाही साहेब, प्रत्येकाचं हे हो, आपण कसं बोलणार त्याच्याबद्दल, त्यांनी नव्हतं जायला पाहिजे, त्यांनी नव्हतं जायला पाहिजे. आपण नाही गेलो एवढंच बस, बाकी गेले त्याला काय करायचं. पण साहेबांना वाईट वाटलं हे 2000% खरं आहे. ओके. म्हणजे आता ते कदाचित हे बोलणं म्हणजे जास्त बोलल्यासारखं होईल. तो सुद्धा माणूस आहे, त्याला सुद्धा भावना आहेत. ओके. आपण त्या माणसाला काहीच नाही असं समजतो, म्हणजे त्याचा देव करून टाकला आपण, की फक्त त्याने ऐकत राहायचं. परवा शरद पवार राहुल गांधी यांची बैठक झाली, तर या दोघांमधलं इक्वेशन्स तुम्हाला कसे दिसले? अतिशय चांगले. मी राहुल गांधींवरती एकाच कारणासाठी प्रचंड म्हणजे प्रभावित आहे की तो ज्या पद्धतीने पवार साहेबांना मान सन्मान देतो किंवा ज्या पद्धतीने बोलतो आदर, ते बघितल्यानंतर त्या माणसा म्हणजे ही इज ॲब्सोल्युटली ह्युमन. म्हणजे माणुसकीचा स्पर्श तिच्या शब्दात जाणवतो तुम्हाला. ओके. अच्छा. म्हणजे तो खरगेंशी आता त्या दिवशी आम्ही उभे होतो आणि ते धावत आले अशी खाली राहुल गांधी, आणि कोणीतरी त्यांना हाक मारली, राहुलजी नो स्टॉप, माय बॉस इज कमिंग. कोण येत होतं? खरगे. मल्लिकार्जुन खरगे. मग जाऊन त्यांना रिसीव्ह केलं, असा वाकून नमस्कार केला, मग त्यांना हाताला धरून जिने चढवले. ही रेअर क्वालिटी आहे ना. तो राहुल गांधी आहे. मला वाटतं त्यांचा प्रचंड अध्यात्मावरती अभ्यास आहे, आणि त्यांचं जे काही इनर हे आहे. एखादा माणूस 3600 किलोमीटर चालतो. गांधींनंतर भारतात चाललेला तो, म्हणजे एवढी पदयात्रा कोणी जगात केली आहे का? काही गोष्टींचं कौतुक केलंच पाहिजे ना. माझा काही त्यांचा फार संबंध आलेला नाही, 2दा झाला आहे, तो साहेबांसमोरच आला आहे. अच्छा. पण तरी परवा म्हणजे आपल्याला कळायला लागतं ना, एक बॉडी लँग्वेज कळते ना. ते उत्तम ट्युनिंग आहे. उत्तम. जेव्हा आता विधानसभेच्या लोकसभेच्या प्रचाराच्या फेरी झडतील, तेव्हा जितेंद्र आव्हाड हे मुलूक मैदानी तोप म्हणून आता महाराष्ट्राला परिचित झालेले आहेत. तर स्टार प्रचारक म्हणून तुमच्यावरची नाही, म्हणजे ते काय ते नाही, ते अनेक वर्ष मी स्टार नाही आहे, पण आता परिस्थिती बदलली आहे. तेव्हा तुमच्या म्हणजे पवारांकडे बरेच नेते होते, छगन भुजबळ होते, अजित पवार होते, आता तुम्ही सुप्रिया सुळे, रोहित पवार साहेबनी जी जबाबदारी दिली ती मी नाही म्हणजे पार पाडणार नाही असं कधीच होणार नाही. त्याने काही सांगू मला, कित्येक वेळा मी जबाबदारी, आता उद्या दिल्लीमध्ये काही काम आहेत, मी स्वतःहून सांगितलं साहेब मी स्वतः जाणार आहे. मी त्यांची परवानगी नाही विचारली, मी जाऊ का? ओके. मी जाणार आहे. काही जबाबदारी आपण स्वतःहून ओढवून घ्यायची असतात. पण या जबाबदाऱ्या सगळ्या त्यांनीच पार पाडावा असं थोडी असतं. त्यांनी